नमस्कार मित्र. आज आपणाला पंडित कवींपैकी वामन पंडित, ज्यांच्या नावातही पंडित आहे, त्या कवीचा परिचय, त्यांचं जीवन आणि त्यांचं वाङ्मय असं समग्र पाहायचं आहे. मित्र हो, वामन पंडित, पूर्ण नाव वामन पंडित शेष हे त्यांचं आडनाव. त्यांचा जन्म 1608 साली आणि मृत्यू 1695 साली, म्हणजे जवळजवळ 87 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. हे मूळचे नांदेडचे, त्यांचा जन्म नांदेडचा. नंतर ते विजापूरच्या दरबारात गेले. विजापूरला त्या काळामध्ये बादशाह इब्राहिम आदिलशाह दुसरा हा राज्यावर होता. तिथे गेले. त्या दरबारामध्ये बादशहाची त्यांच्यावर मर्जी होती. ते संस्कृत, मराठी आणि फारसी या 3 भाषांचे चांगले जाणकार होते वामन पंडित, आणि त्याच्यामुळे त्यांची मर्जी होती. तो जो राजा होता तो अत्यंत कलारसिक राजा होता आणि हिंदू मुस्लिमांच्या समन्वयाचा आदर्श असा तो राजा होता. कारण त्याच्या अनेक गोष्टीमध्ये, जीवनामध्ये, जगण्यामध्ये हिंदूंची प्रतिबिंब पडलेली दिसतात. तो स्वतः कवी होता. त्याने एक ग्रंथ लिहिला आहे, त्याच्यामध्ये सरस्वतीला नमन करून ग्रंथाला सुरुवात केलेली आहे. असा तो राजा, त्याच्या दरबारामध्ये हे मोरोपंत होते. पण त्यांना मध्येच अशी भीती वाटली की हा राजा बाटवून आपल्याला मुसलमान करील की काय, म्हणून त्यांनी तिथून पलायन केलं. ते सरळ काशीला गेले. कदाचित त्यांना ते निमित्तही लागत असेल, त्यांना कदाचित अभ्यासही करायचा असेल. ते काशीला गेले आणि काशीला गेल्याच्यानंतर 12 वर्ष त्यांनी तिथं पुन्हा अध्ययन केलं, पुन्हा आपला दबदबा निर्माण केला काशीसारख्या क्षेत्रामध्ये. पण हा दबदबा निर्माण झाला, एवढं मोठं ज्ञान झालं, तरी त्यांना असं वाटायला लागलं की ह्या ज्ञानाचा, शाब्दज्ञानाचा एवढा उपयोग नाही, आत्मज्ञान झालं पाहिजे. आणि म्हणून आत्मज्ञान जर व्हायचं असेल तर गुरु केलं पाहिजे. म्हणून ते काशीहून पुन्हा त्यांची जन्मभूमी महाराष्ट्रात परत आले. महाराष्ट्रात परत आल्याच्या नंतर त्यांनी 2 संतांच्या भेटी घेतल्या, त्या काळामध्ये प्रसिद्ध असलेल्या. एक संत रामदास, समर्थ रामदास स्वामी, आणि दुसरे संत तुकाराम. आणि दोघांनाही त्यांनी विनंती केली की तुम्ही माझे गुरु व्हा, मला गुरुमंत्र द्या. पण दोघांनीही नकार दिला, पण नम्र नकार दिला. कारण दोघांचे म्हणणं असं की तुम्ही एवढे प्रकांड पंडित आहात, तुमच्यासमोर आम्ही. आणि तुकाराम तर म्हणाले की तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही विद्वान आहात, पंडित आहात, मी तुमचा कसा काय गुरु. आणि म्हणून त्यांनी ते नाकारलं. पण वामन पंडितांना तुकारामाविषयी प्रचंड आदरभाव होता, प्रेमभाव होता. त्यामुळं 8 श्लोकाची तुकाराम स्तुती त्यांनी लिहिलेली आहे. तुकारामचं स्तोत्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तयालागी वाणी. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तयालागी वाणी. परब्रह्मरूपी असा तो तुकावा. म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मासोबत ज्याची तुलना करावी, तयाचे तुकी कोण ऐसा तुकावा. आणि महाराष्ट्रात इथं या भूमीवर त्याच्याशी तुलना करावी असा कोण आहे. तुकणे म्हणजे तुलना करणे, तुकणे, तुकावा त्या अर्थानं. तुकाराम आणि रामदास दोघांनी विनम्र नकार दिला. ते मलयाचल पर्वतावर गेले आणि त्यांनी स्वतः तपश्चर्या करून तेव्हा मला गुरु दे अशी विनंती केली. आणि तिथं त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आणि प्रत्यक्ष ईश्वरच त्यांचा गुरु झाला असं म्हटलं जातं. त्यांनी स्वतः लिहून ठेवले की वामनासी दिली भेटी जे रीती मलयाचली, वामनासी दिली भेटी जे रीती मलयाचली, सच्चिदानंद नामे यती वेशे रमावरे. स्वतः रमावरानं, परमेश्वरानं यतिवेश धारण करून सच्चिदानंद नाम घेऊन मला मलयाचल पर्वतावर भेट दिली आणि गुरुमंत्र दिला. अशा प्रकारचा उल्लेख स्वतः त्यांच्या कवितेत आपणाला पाहायला मिळतो. गुरुउपदेश झाल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला काही दिवस ते राहिले. कोल्हापूरला असताना त्यांनी नामसुद्धा हा त्यांचा पहिला ग्रंथ लिहिला. मित्र हो, कोल्हापूरचं आणि मराठवाड्याचं, कोल्हापूरचं आणि पंडित कवितेचं काहीतरी नातं असावं. कारण याच्या आधी मुक्तेश्वर हे मराठवाड्यातून कोल्हापूरला जाऊन राहिले होते, तेरवाडला, आपणाला माहिती आहे, कृष्णा नदीच्या काठी. आणि नंतर वामन पंडितही तिथे गेले, आपणाला हे माहिती आहे. तिथं ते गेले. त्याच्यानंतर तिथून ते नंतर शिगाव, कोरेगाव या लहानशा ज्या नदीच्या काठी जाऊन राहिले. तिथं शिगाव नावाच्या गावामध्ये, कोरेगाव जवळच्या, कोरेगाव शिगाव, वारणा नदीच्या काठी गेले. हे कृष्णा नदीच्या काठी गेले होते मुक्तेश्वर, हे वारणा नदीच्या काठी गेले. आणि तिथं त्यांनी विशाल असा यथार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्या गावामध्ये त्यांनी आपलं आयुष्य घालवलं पूर्ण.
आणि त्या शिगाव कोरेगावहून एकदा महाबळेश्वरला जाताना वाईजवळ गुर्हेगार नावाच्या गावी प्रवासामध्येच त्यांचं निधन झालं. वाईजवळ भोगाव इथं आजही त्यांची कृष्णा नदीच्या काठी समाधी असलेली पाहायला मिळते. म्हणजे आयुष्य वारणा नदीच्या काठी गेलं आणि समाधी मात्र कृष्णा नदीच्या काठी, आणि गुर्हेघरला त्यांचं एक वृंदावन पण पाहायला मिळतं. वामन पंडिताचं जीवन म्हणजे दक्षिण, उत्तर आणि मध्य भारताचा एक अर्क आहे. म्हणजे दक्षिण भारतामध्ये विजापूरसारख्या राजवाटीत ते राहिले, नंतर काशीला गेले उत्तर भारतामध्ये, आणि पुन्हा मध्य महाराष्ट्रामध्ये जीवन घालवलं. संपूर्ण भारताचं प्रातिनिधिक रूप आणि संपूर्ण भारत कवितेचा प्रातिनिधिक रूप त्यांना पाहायला मिळालं होतं. म्हणून त्यांची ही यात्रा, वामन पंडितांचं जीवन म्हणजे दक्षिण उत्तर मध्य भारताची साहित्य आणि अध्यात्म यात्रा आहे, अशा प्रकारे आपणाला प्रकाश देशपांडे केचकर यांनी लिहून ठेवलेलं पाहायला मिळतं. मित्रहो, वामन पंडितांची ग्रंथसंपदा जी आहे ती ग्रंथसंपदा आज आपण पाहूयात. एक एक टप्पा पाहूयात. 7 टप्प्यामध्ये त्यांचे एकूण ग्रंथ आहेत. ते आपण प्रचंड मोठी ग्रंथसंपदा आहे त्याची. सुरुवातीला त्यांनी संस्कृतातून केलेले मराठी अनुवाद, त्यांची यादी पाहूयात. एकतर त्यांनी भर्तृहरीची 3 शतकं, नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक, अशा 100 आसपास कविता असणाऱ्या 3 ग्रंथांचे अनुवाद त्यांनी मराठीमध्ये केले. जगन्नाथ पंडित या संस्कृत कवीचं गंगालहरी नावाचा ग्रंथ त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला. गीतेचा समश्लोकी मराठी अनुवाद केला आणि चतुश्लोकी भागवत याचा सुद्धा त्यांनी मराठी अनुवाद केला, हे आपल्याला पाहायला मिळतं. हे झाले त्यांचे मराठी अनुवाद. नीतिशतके, गंगालहरी, समश्लोकी गीता आणि चतुश्लोकी भागवत. मित्रहो, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी जे तात्विक ग्रंथ लिहिले, तत्वकाव्य लिहिली, त्या तत्वकाव्याचा आपणाला विचार करता येईल. त्याच्यामध्ये निगमसार, कर्मतत्व, गीतार्णवसुधा, तत्वमाला आणि राजयोग या ग्रंथाचा आपणाला समावेश करता येईल. तिसरा जो त्यांचा गट आहे ग्रंथांचा, त्याच्यामध्ये अवतारांची त्यांनी जी आख्यानं लिहिली ती, त्याच्यामध्ये 2 आहेत. एक नृहरी दर्पण आणि दुसरं वामन चरित्र. चौथा टप्पा जो आहे तो रामायणावर आधारित अशा ग्रंथाचा. त्याच्यामध्ये रामजन्म, अहिल्याोद्धार, सीता स्वयंवर, भरतभाव या ग्रंथांचा समावेश. पाचवा टप्पा महाभारतावर आधारित ग्रंथाचा. त्याच्यामध्ये विराट पर्व, भीष्मयुद्ध, भीष्म शरपंजर आणि जयद्रथ वध अशा ग्रंथांचा समावेश आपणाला करता येईल. त्याच्यानंतर भागवतावर आधारित ग्रंथ म्हणजे रामायण, महाभारत आणि भागवत याच्यावर आधारित मुक्तेश्वरांनी लिहिली, पुढे मोरोपंतांनी लिहिली, अनेक लोकांनी लिहिली, तसं वामन पंडितांनी पण लिहिली. भागवतावर आधारित त्यांनी जास्त ग्रंथ लिहिले होते. एक भागवत रामायण, दुसरं कृष्णजन्म, तिसरं ब्रह्मस्तुती, चौथं हरिविलास, 5वं कात्यायनी व्रत, 6वं यज्ञपल्याख्यान, 7वं रासक्रीडा, 8वं रुक्मिणी पत्रिका, 9वं रुक्मिणी विलास, नंतर मुकुंद विलास, नामसुधा, वेणुसुधा, वनसुधा, द्वारका विजय, राधाविलास, राधाभुजंग, भामाविलास आणि नौकाक्रीडा. इतकी काव्य त्यांनी त्याच्यावर लिहिलेली आपणाला पाहायला मिळतात. त्यांनी संस्कृत रचना पण केलेल्या आहेत, संस्कृत ग्रंथांची निर्मिती पण केलेली. म्हणजे संस्कृतचे ग्रंथ मराठीत अनुवाद जसं केले तसेच ह्यांनी स्वतः संस्कृतमधून ग्रंथ लिहिलेत. असे 2 ग्रंथ पाहायला मिळतात. एक अनुभूतिलेश आणि दुसरं सिद्धांत विजय. अशी एकूण त्यांच्या ग्रंथांची संख्या 42 आहे. भरपूर ग्रंथ लिहिले त्यांनी. सुरुवातीला आपण त्याच्या अनुवादित ग्रंथापैकी काही नमुने पाहूयात. भर्तृहरीच्या नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतकांमधल्या नीतिशतकांचे काही वेच्चे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. हे वेळोवेळी अभ्यासाला असतात, कदाचित तुमच्या कानावर पडलेले असतील. ज्याला आपण करिअर डेव्हलपमेंट म्हणतो किंवा ज्याला आपण व्यक्तिमत्व विकास असं म्हणतो, ज्याला व्यवहार ज्ञान असं म्हणतो, असं व्यावहारिक ज्ञान देणारे हे सगळे जे सुभाषितं आहेत, एका अर्थानं ती सुभाषितं आपल्याला इथं पाहायला मिळतात. प्रत्येकामध्ये शतक असं म्हटले त्यांना, नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक. पण 100च असं काही कविता नाही, त्याच्यात कमी जास्त आहेत थोड्या. त्यांनी आपल्याला पाहायला मिळेल की विद्येचं महत्त्व तेव्हाच त्यांनी सांगितलेलं. एरवीही विद्येचं महत्त्व होतं. नंतर महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली हे सांगितलेलं आपल्याला माहीत आहे. थोडंसं महात्मा फुलेंच्या म्हणण्याचाच अर्थ वाटावा अशा प्रकारची काही संस्कृत वचनं आपल्याला भर्तृहरीच्या नीतिशतकामध्ये पाहायला मिळतात. मित्र, हा जो भर्तृहरी आहे, ज्यानं हे 3 शतकं लिहिली, हा भर्तृहरी कोण? तर काही जणांचं म्हणणं की हा उज्जैनचा राजा आहे. काही जणांचं म्हणणं की हा राजदरबारी कुठंतरी होता. अशी वेगवेगळी मतं आहेत त्याच्याविषयी.
पण त्याच्या स्वतःच्या कवितेमध्ये राजदरबारामध्ये राहून लांगुल चालन करण्यापेक्षा मला स्वाभिमानानं जगता येतं असा उल्लेख असल्यामुळं कदाचित कुठल्या तरी राजाच्या दरबारी तो राजकवी म्हणून असावा. वामन पंडितांनी त्याचा कशासाठी अनुवाद केला? इतर कुणीही पंडित कवींनी त्याला हात लावलेला नाही, पण वामन पंडितांनी त्याला हात लावलेला आहे. वामन पंडितांनी त्याला ह्याच्यासाठी हात लावला असं प्रकाश देशपांडे केजकरांचं म्हणणं आहे की राजदरबारातल्या लोकांचा त्यानं निषेध केला आहे. वामनाच्या काळातले बहुतेक कवी राजदरबारामध्ये पंडित कवी होते आणि त्यांनी मात्र स्वतः राजदरबार टाळला आणि राजदरबार टाळून सन्मानानं जगायला ते शिकले, असं काहीतरी संदर्भ असावा त्यांचे अनुवाद करण्याच्या पाठीमागं. विद्येविषयी महत्त्व सांगणारे 2 श्लोक मुद्दाम तुम्हाला सांगतो आणि फार सुंदर मराठी अनुवाद केला आहे. म्हणजे हे जर वाचले तर आपणाला वाटतं की हे मूळ मराठीच आहेत आणि बऱ्याचदा हे वामन पंडितांचेच रचना म्हणून अभ्यासक्रमाला असतात. हे भर्तृहरीच्या रचना आहेत असं कोणाला माहीत पण नसतं. विद्या नसे ज्या जपदान नाही, न जागुण ज्ञान न शील काही, न धर्म भूमी प्रतिभारकारी, पशुचते मानव देहधारी. ज्यांना विद्या नाही, ज्यांच्याकडे लीनता नाही, जे दानधर्म करीत नाहीत, ते या पृथ्वीवरचे पशु आहेत, माणसं नाही आहेत. दुसरं एक फार सुंदर आहे विद्येचंच महत्त्व सांगणारं. विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्येही. म्हणजे विद्या हेच पुरुषाचं रूप आहे. तो कितीही सुंदर असला आणि कितीही धष्टपुष्ट असला आणि त्याच्याकडे विद्या नसेल तर त्याला अर्थ नाही. विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्येही. विद्या द्रव्याला सुद्धा झाकून टाकू शकते, इतकी श्रीमंत असते. विद्या भोग सुकीर्तीदायक पहा. विद्येमुळं तुम्हाला भरपूर भोग आणि सुकीर्ती मिळते. जे मान्य असही, जे सगळ्या मान्यवर लोकांनासुद्धा मान्य असतात. विद्या बंधू असे विदेश गमनी, विद्या महादेवता. तुम्ही जर आपला देश सोडून गेलात तर भावासारखी ती तुमच्या सोबत येते आणि विद्या महादेवता देखील आहे. विद्या पूज्य नृपासहा नरपशु ती वेगळा तत्वता. फक्त नरपशु माणसामधले पशु तेवढे तिच्यापासून वेगळे राहतात, बाकी सगळे विद्येच्या सोबत राहतात. विद्या हे पुरुषास रूप बरवैकी झाकले द्रव्येही. विद्या भोग सुकीर्तीदायक पहा जे मान्यासही. विद्या बंधू असे विदेश गमनी, विद्या महादेवता. विद्या पूज्य नृपासहा नरपशु की वेगळता. आणखी एक त्यांचं सुभाषित आहे भर्तृहरीच्या नीतिशतकातलं. पुष्पापरी दो परीचीच साची, ही वृत्ती संभावित जे तयांची. लोकाची एक शिरी बसावे, वनीच की एक सुकूनी जावे. जी माणसं फुलासारखी असतात, स्वाभिमानी असतात, कोमल मनाची असतात, त्यांच्या वाट्याला 2च गोष्टी येतात. एकतर वनातच जंगलात झाडावर सुकून जाणं, नाहीतर लोकांच्या शिरावर जाऊन बसणं, लोकांच्या शिरोधारी होणं. आणि पुढं त्यांनी चातकाला उद्देशून फार सुंदर म्हटलेलं आहे. सुंदर या छोट्या 4 ओळी म्हणजे सुंदर कविता आहेत. ऐके चातक सावधान करुणी, चित्ता सख्या वैखरी. मी जे सांगतो ते हे चातक पक्षा तू लक्ष देऊन ऐक. आकाशी असती पयोद बहु, तैसे सर्व नाही परी. अरे आभाळामध्ये ढग भरपूर आहेत, पण तसे सगळे पाण्यानं भरलेले नसतात. काही वृष्टी करोनी पोषिती धरा. काही जण पाऊस पडून ही धरणी ही सृष्टीचं पोषण करतात. काही व्रथा गरजती, काही नुसतेच गर्जना करतात. ज्या ज्या पाहसी दीन भाषणी, नको पार्थूच सर्वाप्रती. ताहून प्रत्येक ढगाला तू मला पाणी दे म्हणून अशी दिनवाणी प्रार्थना करू नको. सगळ्यांच्याकडं पाणी नसतं, काही नुसतेच गरजणारे असतात. त्यानंतर फार सुंदर एक उदाहरण त्यांनी दिलेले की तोयाचे परिणाव हीन उरते संतप्त लोहापरी. एक पाण्याचा थेंब वेगवेगळ्या ठिकाणी पडल्यानंतर तो कसा परिवर्तित होतो, म्हणजे संगतीनं माणसाच्यामध्ये कसे गुण लागतात, त्या अर्थानं त्यांनी हे सांगितलेलं आहे. तोयाचे परिणाव हीन उरते संतप्त लोहापरी. तापलेल्या लोखंडावर तुम्ही पाण्याचा थेंब टाकला तर त्याचं नावही शिल्लक राहत नाही. तोय म्हणजे पाणी. ते भासे नलिनी दलावरी पहा मौक्तिकाचे परी. तेच पाण्याचा थेंब तुम्ही जर कमळाच्या पानावर टाकला तर तो मोत्यासारखा चमकदार दिसतो. ते स्वातीस्तव अब्दिसुक्त पुटकी मोती घडे नेटके. तोच थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये गेला तर त्याचा सुंदर मोती तयार होतो. जाणा उत्तमा धम मध्यम दशा संसर्ग योगे टिके. तर संसर्गानं संगतीनं ही उत्तम मध्यम आणि अधम दशा माणसाची टिकत असते. आणखी एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. पाण्याचं आणि दुधाचं नातं काय आहे.
क्षीराने दिधले स्वकीय गुणही निरास आत्माश्रय. दुधामध्ये पाणी टाकलं की दूध आपला रंग त्या पाण्याला देऊन टाकतं. दुधामध्ये पाणी टाकलं की दूध आपला रंग त्या पाण्याला देऊन टाकतं. त्या क्षीरास हुताशने श्रमविता ते तोय मेले स्वये. दूध तापवायला सुरुवात केल्याच्या नंतर आपणाला ज्यानं स्वतःचा रंग दिला त्या दुधाच्या आधी त्यातलं पाणी स्वतः जळून जातं, पाणी वाफ होऊन जातं. त्या क्षीरास दुधाला हुताशने म्हणजे अग्नीनं, श्रमविता म्हणजे तापविता ते तोय मेले स्वये, तर पाणी स्वतः होऊन आधी मरून जातं. झाला ताप विशिष्ट अग्निवदनी, आणि विशिष्ट तापमान वाढलं त्या अग्नीचं खालून लावलेल्या जाळाचं. ते दुग्ध जेव्हा पडे, दूध जेव्हा बाहेर उतू जायला लागतं तेव्हा धावून तोय शीतल करे मित्रत्व हे चोखडे. त्याच वेळेला पाणी धावून येतं आणि त्याच्यामध्ये पडून त्याला उतू जाऊ देत नाही. म्हणजे दुधाचे आणि पाण्याचे एकमेकाला मैत्रीचे जे उद्योग आहेत ते अशा प्रकारे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलेले आहेत. तशाच प्रकारे त्यांनी समश्लोकी गीता केलेली आहे. जशी भर्तृहरीची 3 शतकं अनुवादित केली तशी गीता पण अनुवादित केली. त्याला समश्लोकी भगवद्गीता असं म्हटलेलं आहे. मागं आपण पाहिलं की मुक्तेश्वरांनी केली होती, पण ती समश्लोकी नव्हती. एका भगवद्गीतेमधल्या श्लोकाला एक ओवी असं केलं होतं, म्हणून वामनांनी श्लोकच वापरला. वामनांचा श्लोकावर भर होता म्हणून श्लोक वामनाचा ही ओळ आपण अगदी सुरुवातीच्या काळात पाहिली की जर सगळ्यात सुंदर कोणी श्लोक मराठी भाषेत दिला असेल तर तो वामनाने. भगवद्गीतेच्या जसा अष्टाक्षरी अनुष्टुप छंदामध्ये भगवद्गीता आहे त्याच छंदामध्ये तशाच प्रकारे त्यांनी मराठीमध्ये केलेले आहे. हे उदाहरणार्थ एका श्लोकाचा अनुवाद मी तुम्हाला म्हणून दाखवतो. माते सर्वत्र जो पाहे पाहे सर्व मदांतरी, माते सर्वत्र जो पाहे पाहे सर्व मदांतरी, मी त्याचा त्या सोडीना मी तो माझा सोडीना मला. भगवद्गीतेचं मूळ जसं वाचन करतो तशा प्रकारचे ह्याचं वाचन करता येतं. त्यानंतर चतुश्लोकी भागवताचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. चतुश्लोकी भागवत लिहून त्यांनी व्यासाशी, तर अपरोक्षानुभूती लिहून त्यांनी शंकराचार्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतं. तत्वकविता लिहिणारे वामन हे एकमेव पंडित कवी आहेत. त्यांनी निगमसार, कर्मतत्व, यथार्थ दीपिका इत्यादी तत्वकविता लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. निगमसार हा जो त्यांचा ग्रंथ आहे, आता आपण त्यांनी लिहिलेल्या तत्वकवितेचा थोडक्यात विचार करू. निगमसार हा त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो 1173 ओव्यांचा आहे. या ग्रंथाला भक्तीचा आतून स्पर्श झालेला आहे, जो इतर पंडित कवींच्यामध्ये आपल्याला फारसा पाहायला मिळत नाही. वेदांताचं थोडक्यात सार सांगण्याचं त्यांचा हा उद्देश आहे हा ग्रंथ लिहिण्याच्या पाठीमागं, आणि पाल्हाळ नसल्यामुळं हा ग्रंथ अत्यंत वाचनीय झालेला आहे. त्यानंतर कर्मतत्व नावाचा एक तत्त्वज्ञानाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याची श्लोक संख्या 510 आहे. एकूण 8 अध्याय आहेत आणि या 8 अध्यायामध्ये त्यांनी 8 तत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणकोणती 8 तत्व आहेत तर फलतत्व, यत्नतत्व, भोगतत्व, भोक्तृत्व तत्व, आत्मतत्व, वेदतत्व, जीवतत्व आणि अनुभवतत्व. या 8 तत्वाचं विवेचन त्यांनी कर्मतत्व नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 8 तत्व, 8 अध्याय. त्यानंतर त्यांचा सगळ्यात मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो होता तो म्हणजे यथार्थ दीपिका. यथार्थ दीपिका मित्र हो, तुम्हाला माहीत आहे, आपण ज्ञानेश्वरांचं चरित्र पाहताना पाहिलं की ज्ञानेश्वरी या नावानं प्रसिद्ध असलेल्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी हे नाव ज्ञानेश्वरांनी दिलेलं नाही. ज्ञानेश्वरांनी लिहिला म्हणून वर्णनात्मक नाव नंतरच्या लोकांनी त्याला दिलेले की ज्ञानेश्वरांनी लिहिली म्हणून ज्ञानेश्वरी. हे ज्ञानेश्वरांनी दिलेलं नाव नाही. ज्ञानेश्वरांनी स्वतः या ग्रंथाला काय नाव दिलेलं होतं तर त्यांनी स्वतःच्या ग्रंथाला नाव दिलेलं होतं भावार्थ दीपिका. म्हणजे मला जो अर्थ भावला गीतेचा त्याचं दर्शन करणारी दिवा असलेली दीपिका, भावार्थ दीपिका. वामन पंडितांनी त्याच्या विरोधात यथार्थ दीपिका, मला भावलेली नव्हे, मुळात जशी आहे तशी तर्कशुद्ध पद्धतीनं ही गीता सांगण्याचा प्रयत्न वामन पंडितांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जशी नंतर प्रभुपादांनी गीता जशी आहे तशी नावाचा ग्रंथ लिहिला, तो अत्यंत लोकप्रिय झाला अमेरिकेतल्या प्रभुपादांनी. तसं हे यथार्थ दीपिका जशी भगवद्गीता आहे तशी हा खूपच मोठा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीपेक्षा याची श्लोकसंख्या ओव्या ह्या ओव्यामध्ये लिहिलेला आहे. याची ओवी संख्या 22,260 आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीपेक्षा 2.5 पट मोठा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरींची ओवी संख्या 9,000 आहे. याची 22,260 महाप्रचंड 2.5 पट मोठा ज्ञानेश्वरीपेक्षा. त्यांनी मोरोपंतांनी या ग्रंथाविषयी काय म्हटलेले आहे पहा. मोरोपंतांनी असं म्हटलेले की केली श्री गीतेची व्याख्या बहुभक्तीत गाजविली,
सजविली साधू सभा भाषा कवी कवन शक्ती लाजविली. मोरोपंतांनी तिचा गौरव करताना लिहिलेली ही आर्या आहे. मित्रहो, मी जसं तुम्हाला सांगितलं की यथार्थ दीपिकेच्या ऐवजी भावार्थ दीपिका असं म्हटलं. एवढंच नाही तर ज्ञानेश्वरांना त्यांनी टोमणे पण मारलेले आहेत, दासोपंतांना टोमणे पण मारलेले आहेत, आधी ग्रंथ लिहिणाऱ्या ग्रंथकारांना टोमणे पण मारलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की उदंड टीकाकार झाले समर्थ. मराठीमध्ये खूप लोक झाले म्हणले भगवद्गीतेवर टीका लिहिणारे. परिश्लोकाचा अचुंबित अर्थ इतक्या लोकांनी लिहूनही ज्यांना नेमक्या अर्थाला चुंबता आलं नाही, स्पर्श करता आलं नाही. चुंबन म्हणजे स्पर्श. चुंबिता आलं नाही, स्पर्श करता आला नाही नेमक्या अर्थाला, इतके मराठीमध्ये अर्थ लिहूनही नेमका अर्थ सांगता आला नाही. यथार्थ दीपिकेचे प्रगटला यथार्थ. म्हणून इथं मी नेमकं ते सांगण्याचा प्रयत्न केला जे आतापर्यंत कुणाला सांगता आलं नाही. अनन्य शरणे गती प्रतापे. मी अनन्य शरण जाऊन माझ्या स्वतःच्या गतीप्रमाणे मतीप्रमाणे मी तो अर्थ ठेवण्याचा प्रयत्न केला. उदंड टीकाकार झाले समर्थ परी या श्लोकाचा अचुंबितार्थ यथार्थ दीपिकेचे प्रगटला यथार्थ अनन्य शरणे गती प्रतापे. मग दासोपंताविषयी त्यांनी काय म्हटलेलं आहे? दासोपंताविषयी त्यांनी असं म्हटलं की गीता जाते पश्चिमेकडे, टीका चढे पूर्व दिशा पर्वताचे कडे, दोहीस हात लाविती बापुडे, अर्थ सापडे केवितया. त्यांना अर्थ सापडलेला नाही. म्हणजे गीता एकीकडे चालली, हे एकीकडे चाललेत आणि कुठंच त्यांचं काही नीट हात लागेना म्हणून. आणि ज्ञानेश्वरांविषयी थोडासा अनुद्गार त्यांनी काढलेला आहे. त्यांनी ज्ञानेश्वराविषयी म्हटले की जगी मिरवोनिया सिद्धी, आपुल्या टीकेची केली प्रसिद्धी. जगी मिरवोनिया सिद्धी, आपुल्या टीकेची केली प्रसिद्धी, तथापि नाही झाली अर्थसिद्धी यथार्थ गीता रहस्याची. तरीही अर्थसिद्धी गीता रहस्याची यथार्थपणे त्यांना करता आली नाही ज्ञानेश्वरांना, अशी त्यांनी टीका केलेली आहे. मित्र हो, ज्ञानेश्वरीची आणि या ग्रंथाची तुलना होऊ शकत नाही, पण त्यांनी स्वतःचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर्कशुद्ध आहे वगैरे ठीक आहे. ज्ञानेश्वरीची त्याची तुलना करायला गेलं तर कुठल्याही पासंगाला ते पुरत नाही. ज्ञानेश्वरीमधला भावार्थ, ज्ञानेश्वरीमधला ज्ञानेश्वरांना आलेला गीतेचा स्वतःचा अनुभव, इथं वामन पंडितांनी स्वतःचा अनुभव नाही सांगितला. त्याच्यामुळं ते जे आहे त्याला काव्याच्या पदवीला जी ज्ञानेश्वरी पोचली तसा हा ग्रंथ काव्याच्या पदवीला पोचू शकला नाही, लोकप्रिय तर झालाच नाही. पण अर्थातच त्यांनी भक्ती महात्म्यच इथं सांगितलेलं आहे. त्यांनी एका ओळीमध्ये असं म्हटलेलं की गजेंद्र कोण शास्त्र पढला. गजेंद्र तो तर प्राणी होता, त्यानं कुठला शास्त्राचा अभ्यास केलेला होता. बाळ कोण्या पंडिते ध्रुवपदा चढला. ध्रुवबाळ कुठं पंडित होता एवढ्या आढळ पदाला चढायला. दासी कुब्जा तिला घडला काय अभ्यास संस्कृताचा. आणि कुब्जा नावाची दासी, तिचा पण परमेश्वरानं उद्धार केला. तिने काय संस्कृतचा अभ्यास केला होता काय? म्हणजे भक्तीचं महत्त्व, अभ्यास नसू दे, भक्ती असेल तर तुम्ही तरुण जाऊ शकता, परमेश्वर तुम्हाला प्राप्त होऊ शकतो, तुमचा उद्धार होऊ शकतो, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानयुक्त सगुण भक्तीचं प्रतिपादन या यथार्थ दीपिकेमध्ये वामन पंडितांनी केलेलं आहे. तर्क कर्कश पद्धतीने लिहिल्यामुळे यात काव्यगुणांचा अभाव आहे. पाल्लाळ आहे, लांबन आहे, त्याच्यामुळं वाचनीयता नाही. आधीचा ग्रंथ आपण जसा पाहिला की पाल्लाळ नाही त्याच्यामुळं वाचनीय होता. हा ग्रंथ तसा नाही, पाल्लाळ लावलेले, लांबन लावलेले, मोठा झालेला आहे, त्यामुळं वाचनीयता नाही. पण त्यांचे गुण याच्यात प्रकट झालेले आहेत. प्रगाढ पांडित्य, स्वतंत्र प्रज्ञा, निष्पृहता आणि भाषाप्रभुत्व हे त्यांचे गुणविशेष आपणाला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. मित्र हो, रामायण, महाभारत आणि भागवतावर आधारित आख्यान कवितामुळेच खरं तर वामन पंडित हे लोकप्रिय कवी आहेत. हे आधीचे ग्रंथ कोणाला फारसे माहीत नाही आहेत. आपण जरी त्याचं विवेचन केलं तरी आख्यान कवितेत केवळ कलाविलास नाही, आत्मशुद्धी आणि भगवत भक्तीची प्रेरणा देखील आहे. इतर पंडित कवींमध्ये जसं केवळ कलाविलास असा होता तसं इथं नाही आहे. वामन स्वामी चतुर पंडिती, जो वेदांत शास्त्री निपुण बहुत, त्याहीवरी प्रेमळ भक्त कविता प्रख्यात जयाची. भक्ती विजय नावाचा ग्रंथ लिहिणारे, सगळ्या संतांची चरित्र गाणारे महिपती नावाचे जे कवी होऊन गेले आपल्याकडं, त्यांनी लिहिले हे वामन पंडिताविषयी की वामन पंडित स्वामी चतुर पंडित. वामन स्वामी चतुर पंडित आहेत, जो वेदांत शास्त्री निपुण बहुत, सगळं शास्त्र त्यांना माहीत आहेत, वेदांत माहीत आहेत. त्याहीवरी प्रेमळ भक्त, त्याला आणखी पुन्हा प्रेमळ भक्तीची जोड आहे जी इतर पंडितांना नव्हती. कविता प्रख्यात जयाची, अशी ज्याची प्रख्यात कविता आहे असे वामन पंडित. लोकरंजनातून अद्वैत भक्तीचा प्रसार जसा एकनाथ महाराजांनी केला तसाच तो करण्याचा प्रयत्न यांनी केला असं आपल्याला पाहायचं. सुबोधपणे अद्वैत वेदांत समजावून सांगितला त्यांनी त्यांच्या या सगळ्या आख्यान कवितेमधून.
त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो न गाय हरीच्या महिमेला तो असोनी जित या महिमेला. वामन पंडित खूप यमक जुळवत असत. 4-4, 5-5 अक्षरांची यमक त्यांनी पाहायला मिळतात. आपण आपल्या कवितेमध्ये एका अक्षरांचं यमक जुळवायला नाकी नऊ येतात. वामन पंडित 4-4, 5-5 अक्षरांची यमक जुळवतात. पाहून घ्या तुम्ही. जो न गाय हरीच्या महिमेला, जो हरीची महिमा गात नाही तो असोनी जित या महिमेला. आता महिमेला महिमेला हे मग घातले. दोन्ही ठिकाणी महिमा शब्द सारखा नाही. एका ठिकाणी महिमेला म्हणजे महात्म्याला आणि दुसऱ्या ठिकाणी मही म्हणजे पृथ्वीवर, मेला म्हणजे मृत आहे, मुर्दा आहे तो, या पृथ्वीवरचा तो मुर्दा आहे. महिमेला म्हणजे पृथ्वीवरचा मुर्दा. एका ठिकाणी महिमेला म्हणजे महात्म्याला. दुसरं एक असं आहे की जे गरजती न गरजती जे हरिनाम वाचे, न गरजती जे हरिनाम वाचे ते पापरूप नर गाढवाचे. जे हरीचं नाम वाचे न गात नाहीत ते केवळ गाढवच आहेत. मागच्या पिढीतल्या लोकांच्या तोंडी लोकप्रिय असलेले आणि लग्नमुंजीमध्ये नेहमी म्हटल्या जाणारे वामन पंडितांचे काही श्लोक आहेत. तेही मुद्दाम मी तुम्हाला सांगतो. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाथा सवेते करीती विहार, स्वकौशल्य जागुंज माळात नाना, गळा घालिती ते करीतीत नाना, शिरी बांधती मोर पत्रे विचित्रे, शरीरावरी रेखिती दिव्य चित्रे. ही वनसुधा नावाच्या श्रीकृष्णाच्या वनक्रीडेचं वर्णन करणारी जी ही श्लोक आहेत, हे श्लोक पूर्वी नेहमी पंक्तीमध्ये म्हटले जात, कीर्तनामध्ये म्हटले जात, जागोजागी म्हणून दाखवले जात आणि मुलंही पाठ करीत. आणखी एक असा सुविचार होता त्यांचा की घालोनी आपै नलिस्वान पुच्छ, सामास ठेवा आपुल्या स्वइच्छे, काढोनी पाहता तव वक्र त्याला, उपदेश कैसा ऐशिया मूर्खाला. कुत्र्याचं शेपूट 6 महिने तुमच्या इच्छेप्रमाणे नळीत घालून ठेवा, सरळ नळीमध्ये, आणि 6 महिन्यानंतर ती नळी काढा, ते पुन्हा वाकड्याला वाकडं राहतं. आपण मराठीमध्ये जी बन म्हणतो कुत्र्याचं शेपूट वाकड्याला वाकडं, त्याचा ह्यांनी श्लोक केला आहे की घालोनी या पै नलिस्वान पुच्छे, सामास ठेवा आपुल्या स्वइच्छे, काढोनी पाहता तव वक्र त्याला, उपदेश कैसा ऐशिया मूर्खाला. आणखी एक त्यांचं प्रसिद्ध आहे की बा रक्तवर्ण नटला पळसाचा, पार्थ सावधन असे पळसाचा. म्हणजे रक्तासारखा रंग ज्या पळसाच्या झाडाचा नटलेला आहे तशा प्रकारे युद्धामध्ये पार्थ रक्तानं न्हावून निघालेला. रक्तवर्ण नटला पळसाचा, पळसाच्या झाडाचा. आणि पार्थ सावधन असे म्हणजे अर्जुन सावध नव्हता, पळसाचा म्हणजे क्षणभर त्याला भोवळ आली. पळ म्हणजे क्षण, साचा म्हणजे खरोखर, आणि वर पळसाचा, खाली पळसाचा. त्याच्यानंतर वामन शीघ्र कवी होते असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांना कुणी कविता म्हणायची स्पर्धा लावली तर वामन पंडित हातातला लिंबू वर फेकत आणि ते खाली येऊन हातात झेलेपर्यंत त्यांचा श्लोक तयार होत असे. इतके ते शीघ्र कवी होते. अशा प्रकारे त्यांच्याविषयी दंतकथा आहे. अर्थात वामन मराठीत अनेक होऊन गेले, त्याच्यामुळे ती कुठल्या वामनाविषयी आहे हे माहीत नाही. मित्रहो, वामन पंडितांना खूप शिष्य परंपरा लाभली पुढं. त्याच्यामुळं वामनांचं नाव घेऊन, वामन हे नाम घेऊन लिहिणारे अनेक कवी मराठीमध्ये होऊन गेले. त्याच्यामध्ये हरिवामन आहे, साम्राज्य वामन आहे, विश्वनाथ वामन आहे, बापू वामन आहे, आणखी कितीतरी. आणि या प्रत्येकानं मराठीमध्ये पुष्कळ ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याच्यामुळं वामन पंडितांचा मराठी कवितेवर पुष्कळ प्रभाव पडलेला पाहायला मिळतो. मित्रहो, इथं त्यांच्या वाङ्मयाचं समालोचन संपलं. प्रकाश देशपांडे केचकर यांनी पंतकविता नावाचं एक अप्रतिम पुस्तक लिहिलेलं आहे. खरं तर प्रकाश देशपांडे केचकर यांनी 5 खंडामध्ये समग्र मराठी कवितेचा इतिहास लिहिला आहे. ज्यांना कोणाला मराठी कविता समजून घ्यायची त्यांनी तो आवर्जून वाचला पाहिजे, वाचावा, असं मी त्यांना मुद्दाम शिफारस करील. तर या प्रकाश देशपांडे केचकर यांनी आपल्या पंतकविता नावाच्या पुस्तकात वामन पंडिताविषयी जे उद्गार काढले ते उद्गार मुद्दाम शेवटी मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि थांबतो. मित्रहो, त्यांनी असं म्हटलेलं आहे की वामन पंडित हे पंतकवितेच्या कालखंडातील सर्वश्रेष्ठ कवी आहेत. वामन पंडित हे पंतकवितेच्या कालखंडातील सर्वश्रेष्ठ कवी आहेत. त्यांची कविता केवळ पंतकवितेच्याच परंपरेत नव्हे तर संपूर्ण मराठी कवितेच्या परंपरेतली एक समृद्ध कविता आहे. त्यांनी आपल्या कवितेत केलेले पद्याचे प्रयोग अभूतपूर्व म्हणावेत असे आहेत. आधुनिक तरुण कवींनी आवर्जून अभ्यासावेत असे हे पद्याचे प्रयोग आहेत. त्यांनी आपल्या कथाकवित केलेले रचनेचे प्रयोगही तेवढेच वेधक आहेत.
त्यांनी संस्कृत वृत्तांचा आणि अलंकारांचा जो सर्जक उपयोग आपल्या कवितेमध्ये केला आहे त्याला खास वामनी स्पर्श पदोपदी आपणाला जाणवतो. ओवीचा त्यांनी मोठ्या खुबीने वापर केला, पण श्लोक ही त्यांची खास निर्मिती आहे. श्लोक वामनाचा असा मराठी कवितेच्या परंपरेतला तो अमर झालेला आहे, कारण वामनाच्या आधी असा श्लोक कुणी लिहिलेला नव्हता. वामनांनी संस्कृत श्लोकाला प्रतिरूप मराठीमध्ये दिलेलं पाहायला मिळतं. त्यांच्या या श्लोकाच्या झपाटणाऱ्या लयी पानोपानी आपणाला खिळवून ठेवतात. वामन पंडितांनी लयीचे केलेले प्रयोगही आधुनिक तरुण कवींनी अभ्यासण्यासारखे आहेत. त्यांच्या कथा कविता तर रंजक आणि परिणामकारक करण्यात या त्यांच्या अनोख्या शैलीचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. मित्रहो, इथं वामन पंडित संपले. पुढच्या तासाला आपणाला अभ्यासाला असलेले शेवटचे पंडित कवी मोरोपंत पाहिजेत. मधल्या काळामध्ये हरिपंडितांसारखे, कवी श्रीधरांसारखे अनेक पंडित कवी होऊन गेले, पण ते आपणाला अभ्यासाला नाही आहेत. त्यांनी खूप चांगले ग्रंथ मराठीत लिहिले. श्रीधर तुम्हाला माहीत आहे, हरिविजय, पांडव प्रताप, रामविजय आणि शिवलीलामृतांसारख्या लोकप्रिय ग्रंथ प्रत्येक गावाच्या पारावर लिहिले जाणारे ते श्रीधर नावाच्या कवीने लिहिले. तो एक पंडित कवी होऊन गेला. नलदा मयंती स्वयंवरांसारखं अप्रतिम काव्य लिहिणारे रघुनाथ पंडित होऊन गेले, पण ते आपल्या अभ्यासात नसल्यामुळं आपण त्यांचं जीवन आणि वाङ्मय पाहणार नाहोत. पुढच्या तासामध्ये आपण मोरोपंतांचं जीवन पाहणार आहोत. इथं मी थांबतो. नमस्कार.